एक मंत्रिपद मिळो, 2 मिळो, मी तर म्हणतो 3 मंत्रिपदं पक्षाने मागावीत. एकच मंत्रिपद जर मिळालं तर ते सुद्धा पार्थ पवार यांनाच मिळावं ही आमची मागणी आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल नाराज होण्याचं कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या नेमकं चाललंय तरी काय? पार्थ पवारांचा वाढता प्रभाव, प्रफुल्ल पटेलांच्या मंत्रिपदावर संकट आणि पक्षातच 2 गट आमने-सामने आल्याची चर्चा. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येऊ लागलाय. दिल्लीत लवकरच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसलाही एक मंत्रिपद मिळू शकतं अशी चर्चा आहे. मात्र हे एकच मंत्रिपद कुणाला मिळणार? वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल की युवा चेहरा पार्थ पवार? याच मुद्द्यावर पक्षात मतभेद वाढल्याचं बोललं जात आहे. अलीकडे पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेटही चर्चेचा विषय ठरली. विशेष म्हणजे या भेटीबाबत आपल्याला कोणतीही माहिती नव्हती अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिली. त्याचवेळी त्यांनी पार्थ हे पक्षाचे युवा नेते असल्यानं मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात गैर काहीच नसल्याचं स्पष्ट केलं. पण त्यानंतर समोर आलेल्या एका पत्रानं राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षाला अधिक हवा मिळाली. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी सुनेत्रा पवार यांना लिहिलेल्या पत्रात थेट मागणी केली आहे की केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात पार्थ पवार यांना संधी मिळावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे प्रयत्न करावेत. इतकंच नाही तर या पत्रात पक्षातीलच काही नेते पार्थ पवार यांची प्रतिमा जाणीवपूर्वक खराब करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. 2019च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न झाला. त्यांना अपरिपक्व नेता म्हणून दाखवण्यात आलं आणि त्यांची राजकीय कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही या पत्रात करण्यात आलाय. एक मंत्रिपद मिळो, 2 मिळो, मी तर म्हणतो 3 मंत्रिपदं पक्षाने मागावीत. पण पक्ष वाढीसाठी खरंच की पक्षाला एक मंत्रिपद मिळो, 2 मिळो, मी तर म्हणतो 3 मंत्रिपदं पक्षाने मागावीत. पण पक्ष वाढीसाठी खरं जर काम कोणी करू शकणार असेल राष्ट्रीय पातळीवर तर ते पार्थ पवार करू शकतात. त्या 2 किंवा 3 मंत्रिपदं मिळतील त्यापैकी एक मंत्रिपद हे पार्थ पवारांना मिळावं आणि एकच मंत्रिपद जर मिळालं तर ते सुद्धा पार्थ पवार यांनाच मिळावं ही आमची मागणी आहे. तुमच्या पत्रामुळे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल नाराज होण्याचं कारण काय झालं? नाही, मला नाही वाटत प्रफुल्ल पटेल साहेब किंवा तटकरे साहेब नाराज झाले. या पत्रामुळे तटकरे आणि पटेल नाराज झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान पक्षात एका बाजूला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार तर दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे असे 2 गट स्पष्टपणे दिसत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आता खरा प्रश्न आहे, जर केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादीला एकच जागा मिळाली तर ती प्रफुल्ल पटेलांना मिळणार की पार्थ पवारांना, की या अंतर्गत संघर्षाचा फटका राष्ट्रवादीलाच बसणार? यावर तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी आणि अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.